औरंगजेब आणि दिशा सालियन प्रकरणावरून राज्यामध्ये राजकारण तापलेलं आहे आणि यामध्ये आता आणखी एका जुन्या प्रकरणामुळे नव्यानं खळबळ उडाली आहे। हे प्रकरण आहे 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाचं। या प्रकरणातला आरोपी सुधाकर द्विवेदीच्या वकिलांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर NIA कोर्टामध्ये खळबळजनक आरोप केलेत। परमबीर सिंग यांनी ATSचे तत्कालीन अधिकारी मेहबूब मुजावर यांना थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्याचे आदेश दिले होते, असा दावा द्विवेदीचे वकील रणजित सांगळे यांनी केलाय। पण ते आदेश केवळ तोंडी असल्यामुळे मुजावर यांनी त्याचं पालन केलं नाही, त्यामुळे त्यांना सोलापूरमधल्या एका खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं असं त्यांनी म्हटलंय। मुजावर यांनीच ही माहिती सोलापूर कोर्टात दिलेल्या जबाबामध्ये दिली होती, असंही रणजित सांगळे यांनी कोर्टात म्हटलंय। तर भाजपनं याआधी सुद्धा परमबीर सिंगांना वाचवल्याचा मोठा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। परमबीर सिंहांचं जनतेसाठी नव्हे भाजपसाठी काम असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। तर परमबीर सिंहांचं कोणातही कोणाशी साटलोट माहिती आहे असा टोला भाजप आमदार परिणय फुकेंनी लगावलाय। परमबीर सिंग जे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत। एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता पक्षानंच वाचवलेलं आहे। महत्त्वाच्या प्रकरणात हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे परमबीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे। कोणासाठी काम करत होता आता हे तुम्हाला दिसत आहे। ते कशासाठी करायचं? उद्रेक वाढवण्यासाठी, लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत। त्यामुळे परमबीर सिंग सारखा अधिकारी हा कधीच IPS अधिकारी म्हणून काम केलं नाही, तो भाजपचा हस्तक म्हणून काम करत होता। हेच त्याच्यातून सिद्ध आहे। परमबीर सिंग जे आहेत त्यांचं कोणासोबत साटेलोट होतं, कोणी त्यांना मुंबईचं कमिशनर केलं, कोणी त्यांना सगळं हे केलं, हे सगळ्यांना माहीत आहे। आणि त्यात संजय राऊत ही किती दोषी आहे हेही सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर जास्त आपण, कारण या सगळ्या विषयावर कुठेतरी विषांतर करण्याचं काम किंवा एक जुने विषय काढून विषांतर करण्याचं काम ते करतात आहे। तर आरोपीचे वकील रणजित सांगळे यावर नेमकं काय म्हणालेत पाहूया। आज माझा युक्तिवाद आम्ही आरोपी क्रमांक 10 साठी होतो। आमचा युक्तिवाद संपलेला आहे। पुढच्या तारखेला 1 तारखेला आमचे अजून एक वकील बंधू आहेत, त्यांचं एकच दिवस आर्ग्युमेंट चालणार आहे। आणि मग त्याच्यानंतर माननीय न्यायालयाला काही चर्चा वकिलांबरोबर, सरकारी पक्षाबरोबर, आमच्याबरोबर जे काही आम्ही कायद्याचे हवाले दिलेले असतात, उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे, त्याच्याबद्दल काही प्राथमिक चर्चा करायची असते। आणि त्याच्यानंतर सदर खटल्याचं न्यायनिवाडा म्हणजे त्याचं जजमेंट लिहिण्याची प्रक्रिया माननीय न्यायालय सुरू करेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।